चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न, अलीकडेच QS फ्युचर स्किल इंडेक्स 2025मध्ये भारताला कोणते स्थान भेटलेलं आहे? काय झालेलं आहे आता? काय झालेलं आहे? फ्युचर स्किल इंडेक्स, वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025, इंडेक्स 2025 कोणी लॉन्च केलेलं आहे? QSने लॉन्च केलेलं आहे. QS काय युनिव्हर्सिटी. ह्यामध्ये काय आहे म्हणजे कोणत्या वर्षात कोणत्या राष्ट्र किती नोकरी म्हणजे येतील, AI कोणत्या राष्ट्रामध्ये किती नोकरी येतील, कोणत्या राष्ट्रामध्ये, ह्याचा इंडेक्स आहे तो, कोणत्या राष्ट्रामध्ये किती नोकरी येतील 2025मध्ये. तर ह्यामध्ये टॉपला कोण आहे? 1 नंबरला USA आहे, 2 नंबरला UK आहे, भारत किती आहे? भारत 25व्या नंबरवर आहे. भारताची रँक किती आहे? QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025मध्ये कितवा रँक आहे भारताचा? भारताचा 25वा रँक आहे. पुढला प्रश्न, अलीकडे आफ्रिकेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड केलेली आहे? सिरिल रामफोसा यांची निवड झालेली आहे. कुठला? आफ्रिकेचा, साऊथ आफ्रिकेचा काय झालेलं आहे? राष्ट्राध्यक्ष झालेलं आहे. आय हॅव अ स्ट्रीट हे पुस्तक कोणाचं आहे? R. अश्विनचं आहे. R. अश्विन. पुढला प्रश्न, इस्रोसाठी तिसरे लॉन्च पॅड कुठे प्रक्षेपित केले जाणार आहे? आता काय झालेलं आहे? इस्रोचं कितवं? थर्ड लॉन्चिंग पॅड. इस्रोचं काय आहे? तिसरं लॉन्चिंग पॅड जिथं काय केलं जातं? रॉकेट आणि आपले सॅटेलाईट लॉन्च केले जातात. तर पहिलं कुठं आहे? पहिलं श्रीहरिकोटा आहे. कोणतं? सतीश धवन हे कुठलं आहे? श्रीहरिकोटा. दुसरं कुठं आहे? कुलशेखरपट्टणम हे कुठं आहे? तमिळनाडूमध्ये आहे. आता तिसऱ्याचं उद्घाटन म्हणजे तिसऱ्यातलं काय केलेलं आहे? कॅबिनेटनं मंजुरी केलेली आहे आणि ते किती 4 वर्षात पूर्ण होणार आहे. आणि ते कुठं स्थापन होणार आहे? ते पण श्रीहरिकोटामध्येच होणार आहे. तर कुठं होणार आहे? श्रीहरिकोटा. इस्रोची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969मध्ये स्थापना झालेली आहे. 15 ऑगस्ट 1969मध्ये इस्रोची स्थापना झालेली आहे. हेड कुठं आहे? हेडक्वार्टर कुठं आहे? बंगळुरूमध्ये हेडक्वार्टर आहे. आणि हेड कोण आहेत? व्ही नारायणम हे काय आहेत? नवीन हेड आहेत त्याचे इस्रोचे. कोणत्या राष्ट्राने मिशन निश्चय सुरू केलेलं आहे? हे कोणाचं केलेलं आहे? पंजाबमध्ये चालू केलेलं आहे. कोणतं? मिशन निश्चय. लंडनच्या सेंट्रल बँकिंग प्रकाशनाने रिस्क मॅनेजर ऑफ द इयर अवॉर्ड 2024 कोणाला दिला आहे? हा दिला आहे गव्हर्नर. कशाला दिलेला आहे? RBIला. परराष्ट्र मंत्री डॉक्टर S. जयशंकर यांनी नुकतेच 5व्या अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? आता काय झालेलं आहे? आपलं एम्बेसी म्हणतो त्याला आपण, एम्बेसी. कुठली? USAची एम्बेसीचं. कितवं ऑफिस आहे हे 5वं ऑफिस. कितव्या क्रमांकाचं आहे? 5वं. तर पहिले 4 कुठं आहेत? पहिले 4 स्थापन झालेले आहेत वेगवेगळ्या सिटीमध्ये. आता 5वं, ह्याचा शुभारंभ कोणी केलेला आहे? उद्घाटन कोणी केलेलं आहे? S. जयशंकर यांनी केलेलं आहे. आणि कुठं झालेलं आहे हे उद्घाटन? दूतावासाचं म्हणजे एम्बेसीचं कुठं उद्घाटन केलेलं आहे? हे केलेलं आहे बंगळुरूमध्ये केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? S. जयशंकर कोण आहेत? आपले एक्सटर्नल मिनिस्टर आहेत. कुठे केलेलं? बंगळुरूमध्ये. तर पहिले 4 कुठं आहेत? पहिले 4 कुठं आहेत? पहिले 4 कुठं आहेत? पहिले 4 एक आहे न्यू दिल्लीला आहे. दुसरं कोणतं आहे? हैदराबादला आहे दुसरं. तिसरं कुठं आहे? तिसरं आहे चेन्नईमध्ये. आणि चौथं कुठं आहे? कोलकातामध्ये. आणि आता 5वं कुठं चालू केलेलं आहे? 5वं चालू केलेलं आहे बंगळुरूमध्ये. हे लक्षात ठेवा. कुठं चालू झालेलं आहे? बंगळुरूमध्ये चालू झालेलं आहे. म्हणजेच कुठं? कर्नाटक. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये कितवा नंबर आहे आपला? एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये कितवा आहे? 63व्या नंबरवर आहोत आपण. जगातील पहिल्या आशियाई मोनार्क संरक्षण म्हणून इथं गिधाड संरक्षण आणि प्रजनन केंद्र कुठं उभारलेलं आहे? हे बिहारमध्ये उभारलेलं आहे. बिहार. जागतिक दर्जाच्या पुरातत्व अनुभव संग्रहालयाचे नुकतेच उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? आता काय झालेलं आहे? हे काय केलेलं आहे? पुरातत्व एन्शियंट संग्रहालय, प्राचीन, ह्यालाच काय म्हणतो आपण? प्राचीन संग्रहालय. पुरातत्व संग्रहालय, प्राचीन संग्रहालय. हे कुठं झालेलं आहे? वडनगर. हे कुठलं आहे? हे कुठं आहे? हे गुजरातमध्ये. उद्घाटन कोणी केलेलं आहे? अमित शहा यांनी केलेलं आहे. आणि त्या संग्रहालयाचं उद्घाटन कशासाठी केलेलं आहे? जे वडनगरची हिस्ट्री आहे, प्राचीन इतिहास आहे, त्याचं तिथं शो होणार आहे. वडनगर तेच ह्या संग्रहालयामध्ये दाखवलं जाणार आहे. ह्याचा जो इतिहास असेल ना, तोच दाखवला जाणार आहे. वडनगरमध्ये चालू झालेलं आहे. उद्घाटन कोणी केलं आहे? अमित शहा कोण आहेत? गृहमंत्री. आणि कुठं झालेलं आहे? गुजरातमध्ये, वडनगरमध्ये. T20 सलग 2 हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण झालेला आहे? पॅट कमिन्स. कुठला आहे? हा ऑस्ट्रेलियाचा आहे. पॅट कमिन्स. T20मध्ये, ICC T20मध्ये. भारतातील पहिल्या ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन हे पण कुठं झालेलं आहे? गुजरातमध्ये झालेलं आहे. ऑलिम्पिकचं कशाचं? रिसर्च आणि कुठं झालेलं आहे? गुजरातमध्ये झालेलं आहे.
अलीकडे भारतातील लोकपालाचा स्थापना दिवस प्रथमच केव्हा साजरा केला? लोकपाल. आता लोकपाल कशासाठी असतो? जे IAS IPS असतात ना, त्यांनी भ्रष्टाचारासाठी असतं हे. भ्रष्टाचार विरोधात. भ्रष्टाचार कमी करावा त्यासाठी काय केलं जातं? लोकपाल. आणि स्टेटसाठी काय असतं? सेंटरसाठी लोकपाल असतो आणि स्टेटसाठी काय असतं? बरोबर. तर आता काय झालेलं आहे, ह्याचा पहिला स्थापना दिवस साजरा केलेला आहे. या लोकपालचा ॲक्ट कधीचा आहे हे सांगा बरं? ॲक्ट 2013चा आहे. आणि कधी 2000 किती 16 जानेवारीला हे काय केलेलं आहे? स्थापना दिवस केलेला आहे. जे भ्रष्टाचारासाठी हे लोकपाल हे केलेलं असतं. कधी चालू केलेलं आहे? 16 जानेवारी. आणि लोकपालचा अध्यक्ष कोण बनलेला आहे आता? एवढं सांगा. अजय माणिकराव हे झालेले. DRDOने हवेतून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या रुद्रम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठं झालेली आहे? हे जे ओडिशामध्ये झालेलं आहे. पण रुद्रम सेकंड कशाचे आहे? हे अँटी रेडिएशन मिसाईल आहे. अँटी रेडिएशन म्हणजे हे कोणाच्या रडारमध्ये नाही ना. प्रवाह हे रिटेलर डायरेक्ट मोबाईल ॲप प्रवाह ॲप कोणी चालू केलेले? प्रवाह ॲप हे कोणी चालू केलेले? हे चालू केलेले आहे RBIनं. आणि प्रवाह सॉफ्टवेअर कोणी चालू केलेलं आहे? प्रवाह सॉफ्टवेअर हे कोणी चालू केलेलं आहे? इस्रोनं चालू केलेलं आहे. जगातील सर्वात धोकादायक स्पायडर प्रजातीपैकी एक बिग बॉय अलीकडेच कुठे सापडलेला आहे? आता बिग बॉय लक्षात ठेवा, बिग बॉय हे काय आहे? एकदम म्हणजे खतरनाक काय आहे? स्पायडर आहे. खतरनाक स्पायडर. धोकादायक त्यालाच काय म्हणतो? धोकादायक. हे कुठं सापडलेले आहे? काय आहे? स्पायडर आहे. स्पायडर. आणि कुठं सापडलेलं आहे? हे सापडलेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेलं आहे. कुठं सापडलेलं आहे? ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. पुढला प्रश्न. पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन एशिया पॅसिफिक शिखर परिषद कुठं झालेली आहे? हे कोचीमध्ये झालेले आहे. कोची. ॲप्लिकेशन फेफरे नियंत्रण करण्यासाठी जगातील पहिले मेंदू प्रत्यारोपण कुठे केलेलं आहे? मिरगी म्हणतात त्याला हिंदीमधनं, मराठीमधनं मिरगी. हे कुठं झालेलं आहे? UK मध्ये झालेलं आहे. मेंदूचं हे असतं झटके. आपल्याकडे काय म्हणतात त्याला? गुरु म्हणतात. गुरं. अलीकडेच PM म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर नृपेंद्र मिश्रा यांची डायरेक्ट लक्षात ठेवा. नृपेंद्र मिश्रा. ह्या म्युझियम अँड लायब्ररी म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1966ला झाली. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? दिल्लीला आहे. आणि कोण झालेलं आहे आता? नृपेंद्र मिश्रा हे काय झालेलं आहे? त्याचे हेड झालेले आहे. दुसरे आंतरराष्ट्रीय आयुष परिषद कुठं झालेली आहे? ही आयुष परिषद दुबईला झालेली आहे. सेकंड नंबरची. पहिला मल्टीस्पोर्ट बीच गेमचा एकूण चॅम्पियन कोण राहिलेला आहे? बनलेला आहे? तर MP बनलेला आहे. बीच गेम. आणि हे कुठं झालं? दीवमध्ये झालं. आणि ओव्हरऑल कोण बनलेलं आहे? विजय कोण झालेला आहे? MP झालेला आहे. ICC अंडर-19 पहिला महिला T20 वर्ल्ड कप 2025मध्ये कुठं सुरू झालेला आहे? कोणता? ICC अंडर-19 महिला वर्ल्ड कप. हे किती आहे? सेकंड नंबरचा आहे. हा कुठं चालू होणार आहे? मलेशियामध्ये चालू होणार आहे. मलेशिया. ह्याची राजधानी काय आहे? क्वालालंपूर राजधानी आहे मलेशियाची. किती टीम आहे? 16 टीम आहेत. बरोबर. आणि आपल्या कॅप्टन कोण आहे? आपली 16 टीम आहे तर आपली कोण आहे? आपली कॅप्टन कोण आहे? हे सांगा. 2023मध्ये हा कितीचा आहे? 2025चा आहे. बरोबर. 2023मध्ये हा कुठं झाला होता? कोण जिंकलं होतं? हे पण सांगा. 2023चा होस्ट कोण होता? जिंकलं कोण होतं? भारत जिंकला होता. हरवलं कोणाला होतं? इंग्लंडला हरवलं होतं. आणि होस्ट कोण होतं? होस्ट होतं साऊथ आफ्रिका. त्यावेळेस कॅप्टन कोण होती? शेफाली शर्मा. आता कॅप्टन कोण आहे? ह्याचा? निक्की प्रसाद. आता ह्यावेळेसचा काय कॅप्टन कोण आहे? निक्की प्रसाद आहे. आणि कुठं होणार आहे ती? मलेशियामध्ये होणार आहे. मलेशिया कुठं? क्वालालंपूर. हे कुठं? आता कोण आहे? मलेशिया. हे लक्षात ठेवा. इथं मलेशिया. पाठीमागच्या वर्षीच कुठं झाली? म्हणजे 23ची कुठं झाली? 23ची साऊथ आफ्रिकेला झाली आणि भारत जिंकला होता. 16 टीम आहेत. पात्र UPSC उमेदवारांना 1 लाख रुपयांची मदत देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेलं आहे? तर निर्माण पोर्टल सुरू केलेलं आहे. निर्माण पोर्टल चालू केलेलं आहे. पॅरिस 2024, लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक खेळासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य प्रायोजक कोण बनलेलं आहे? 2028ला हे प्रायोजक कोण आहे? म्हणजे प्रायोजक कोण बनलेलं आहे? BPCL. टोकियो हे पॅरिस आणि लॉस एंजेलिसमध्ये जो पण होणार होतं ना त्यासाठी BPCL हे काय आहे? प्रायोजक बनलेलं आहे तिथला. 21वा थर्ड आय एशियाई चित्रपट महोत्सव नुकताच कुठे पार पडलेला आहे? आता बघा. थर्ड आय एशियाई चित्रपट महोत्सव फिल्म फेस्टिवल हा कुठं झालेला आहे? हा झालेला आहे मुंबई ह्याला काय करणार आहे? होस्ट करणार आहे. आणि आता ह्याच्यातलं बघा सगळ्यात बेस्ट फिल्म कोणती आहे? जिप्सी बेस्ट फिल्म आहे. बेस्ट फिल्म म्हणून अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? जिप्सीला भेटलेला आहे. जिप्सी. एक लक्षात ठेवा. जिप्सी. आणि इथं काय केलेलं आहे? मुंबई आणि ठाण्याचे जेवढे पण थिएटर असते ना त्यात 61 एशियाई फिल्म दाखवलेले आहे. एशियाई फिल्म दाखवले आहेत. मुंबई आणि ठाणेमध्ये किती? 61 फिल्म दाखवलेले आहेत. आणि बेस्ट फिल्म कोणती आहे? जिप्सी आहे. आता बाकीचे काही हे महत्त्वाचे आहेत.
एशिया सिनेमा संस्कृती अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे हे लक्षात ठेवा. एशिया सिनेमा संस्कृती अवॉर्ड हा कोणाला भेटलेला आहे? जावेद अख्तरला भेटलेला आहे, जावेद अख्तर. आणि दुसरा एक अवॉर्ड आहे सत्यजित रे मेमोरियल अवॉर्ड. सत्यजित रे मेमोरियल अवॉर्ड हा कोणाला भेटलेला आहे हे एक लक्षात ठेवा. मेमोरियल अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? रफी बख्तर यांना भेटलेला आहे, बरोबर. आणि बेस्ट फिल्म कोणाला भेटलेलं आहे? जिप्सी. ही कोणती मराठी मूवी आहे? जिप्सी. हे काय झालेलं आहे? बेस्ट फिल्म झालेलं आहे. एशिया फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्मचा अवॉर्ड भेटलेला आहे. कोणाला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे 10वे एससीओचा 10वा सदस्य कोण बनला? एससीओचा 10वा कोण बसलेला आहे? एससीओचा बेलारूस बनलेला आहे. आणि कुठं ह्याची बैठक कुठं झाली होती? अस्तानामध्ये झाली होती. अस्ताना कुठं? कझाकिस्तानमध्ये झाली होती. कझाकिस्तान. तिथं कोण बनलेलं आहे? बेलारूस. स्मार्ट सिटी मिशन पूर्ण करायचे केंद्र सरकारचे लक्ष कधीच आहे? मार्च 2025पर्यंत हे टार्गेट आहे. अलीकडेच डिसेंबर 2024साठी ICC पुरुष खेळाडू म्हणून प्लेअर ऑफ मंथ डिसेंबर प्लेअर ऑफ मंथ म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे? आता इथं मेल आणि फिमेल लक्षात ठेवा. मेल आणि फिमेल. मेलमध्ये आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी झाली. कुठं झाली ती? साऊथ आफ्रिकामध्ये झाली. तिथं सगळ्यात जास्त म्हणजे खेळ कोण होतं? बुमरा म्हणून त्याला काय केलेलं आहे? डिसेंबर मंथ ऑफ दी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून हे केलेलं आहे. कोणाला? जसप्रीत बुमरा. आणि महिला कोण झालेली आहे? ॲनाबेल. हे कुठले आहे? ऑस्ट्रेलियाचे आहे. ॲनाबेल हे कुठले आहे? ऑस्ट्रेलियाचे. हे दोघं जण लक्षात ठेवा, ॲनाबेल आणि बुमरा. डिसेंबर प्लेअर ऑफ द मंथ. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय कोणतं चालू केलं? सर्वशक्ती. ऑपरेशन सर्वशक्ती. कोणत्या मंत्रालयाने प्रोजेक्ट परी कोणी चालू केलेलं आहे? संस्कृती मिनिस्ट्री ऑफ कल्चरनं चालू केलेलं आहे. कोणता? प्रोजेक्ट परी आहे. पुढला प्रश्न. झाले करंट अफेअर. तर हे किती वाजता? 8 वाजता दररोज 8 AM आपले दररोज डेली क्लास येत असते मराठीतले. दररोज किती? 10 क्वेश्चन्स असतात, ज्यामध्ये नॅशनल असेल, स्पोर्ट्स असतील, इंटरनॅशनल असेल, सायन्स टेक असेल, स्पेस असेल, हे सर्वच काय असतात? करंट अफेअर्स असतात. चला तर मग, धन्यवाद.